ठरला. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता झोपण्याची तयारी करत असते. ती बेड आवरत असते आणि अर्जुनशी गप्पाही मारत असते. सायली अर्जुनला म्हणते, आज मी सुमन काकूशी नागराज काकांवर लक्ष ठेवण्याबद्दल बोलले. तर त्यावेळी सुमन काकू थोड्या अस्वस्थ झाल्या होत्या. कोणाला आवडणार म्हणा की आपल्या नव्यावर लक्ष ठेवायला, परंतु तरीसुद्धा त्यांनी आपल्याला मदत करायला तयारी दाखवली. ते म्हणालेत की मी हो लक्ष ठेवीन. सुमन काकू या सगळ्यावर नक्कीच लक्ष ठेवतील. परंतु आज सुमन काकूंची ही जी अवस्था झाली आहे ना, ती नागराज काकांमुळेच आज सुमन काकूंना असं वागण्याची वेळ आली आहे. या सगळ्याला नागराज काकाच कारणीभूत आहेत. तर आता सायली मलाही हे सांगत असताना खूप अवघडल्यासारखं वाटत होतं, खूप वाईट वाटत होतं. पण काय करणार, नागराज काका जे वागतायत त्यासाठी आपल्याला आता असं त्यांच्याशी वागावंच लागणार ना, कारण आपल्याकडे तरी दुसरा कुठलाच पर्याय नाही. आता अर्जुन सायलीच सगळं बोलणं ऐकून घेत असतो आणि त्यानंतर अर्जुन मनाशीच म्हणतो, हेच तर आता अस्मिता ताई सुद्धा फेस करत आहे, कारण आज तिच्या नवरा सुद्धा खूप चुकीचं वागत आहे. पण मी कोणाला काहीच सांगू शकत नाही. अर्जुन शांत असतो, विचार करत असतो आणि मोठ्यानेच म्हणतो, अस्मिता ही नेहमी म्हणते. असं म्हणत अर्जुन शांतच होतो. सायली अर्जुनला विचारते, काय झालंय, तुम्ही एवढे का घाबरल्यासारखं बोलताय आणि अस्मिता ताई काय म्हणतात. तर अर्जुन म्हणतो, अस्मिता ताई हेच म्हणते की जो नवरा आपल्या बायकोला फसवतो तो नवरा म्हणण्याच्या किंवा पुरुष म्हणण्याच्या लायकच नसतो. सायली म्हणते, अगदी खरं आहे. आपल्या बायकोला फसवणं हे किती चुकीचं आहे हे त्याला कधी कळतच नाही. परंतु बघा ना अस्मिता ताई मात्र या बाबतीत भाग्यवान आहेत ना, कारण सचिन भाऊजी सारखा चांगला नवरा त्यांना मिळाला आहे. तर अर्जुन मान डोलवत हो म्हणतो आणि म्हणतो, पण आयुष्यात पुढे कधी काय घडू शकतं काहीच सांगू शकत नाही. सायली म्हणते, ते तर आहेच हो, कारण बघा ना आपल्या बाबतीत सुद्धा कमी चढ उतार आले होते का, आपण सुद्धा खूप चढ उतार पार केलेत. अर्जुन म्हणतो, हो, पण तू मात्र हरली नाहीस. नेहमीच काय योग्य आहे याचा विचार केलास आणि त्याप्रमाणेच वागत गेलीस. पण मला तसं नाही जमत ना. तर सायली म्हणते, अहो तुम्ही असं का बोलताय, तुम्ही तर नेहमी योग्य तेच करत गेला आहात. तर अर्जुन मनाशीच म्हणतो, बायको तुला माहित नाहीये, खरंच मला माफ कर, परंतु सचिनबद्दल मी तुला काहीच सांगितलं नाहीये. सचिनच सत्य लपून मी योग्य केलं आहे की अयोग्य खरंच मला काहीच कळत नाहीये. सायली म्हणते, काय झालंय, तुम्ही एवढ्या अस्वस्थ का दिसत आहात. सरत्या वर्षात प्रत्येक जण कहीवरून येतात, प्रत्येकाला त्यांचे चढ उतार, त्यांच्या जुन्या आठवणी आठवत असतात. त्या सगळ्या आठवून आपल्या आयुष्यात नक्की काय घडलं या सगळ्याचा ते सारासार विचार करत असतात. तुमच्याही बाबतीत तसंच काहीतरी घडलं आहे का, तुम्हीही तोच विचार करताय का. तर अर्जुन सायलीला म्हणतो, हो तसंच काहीतरी. चल आपल्याला झोपायला हो, कारण सकाळी उठायला उशीर होईल. उद्या आपल्याला महत्वाच्या कामासाठी जायचं आहे. सायली म्हणते, बरं. आता सायली झोपण्यासाठी जाते, परंतु अर्जुन मात्र अस्मिता ताईच्या काळजीने खूप अस्वस्थ असतो. तर दुसरीकडे आता सचिनने इथे साक्षीचा खोटो पाहिलेला असतो आणि त्यामुळे त्याची चांगली चोप उडालेली असते. सचिन आता त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि म्हणतो, तो फोटो मी पाहिला, मला नक्की माहीत आहे की तो फोटो सॅमचाच होता, परंतु अर्जुनच आणि सॅमच काय कनेक्शन असणार. आता मात्र सचिनला काहीच कळत नसतं. सचिन म्हणतो, नाही, काहीही करून मला अर्जुनच्या स्टडी रूम पर्यंत जावंच लागेल आणि तो फोटो इथे काय करत आहे आणि नक्की अर्जुन आणि सॅमच काय कनेक्शन आहे याचा शोध घ्यावाच लागेल. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली ज्यावेळी अस्मिताला गेट टुगेदर बद्दल सांगते, त्यावेळी मात्र अस्मिताचा आनंद काही गगनात मावत नसतो. अस्मिता म्हणते, गेट टुगेदर खरंच खूप छान कल्पना आहे. आपण एक काम करूयात का, आपण सुमन काकूंना सुद्धा बोलूयात का, म्हणजे आपण सर्वजण एकत्र आलो तर खरंच खूप मज्जा येईल आणि मला सुद्धा खूप आवडेल. नाहीतर मला घरी बसून
खूप बोर होतं ना. तर आता अर्जुन येतो आणि विचारतो काय झालं, तुला बोर कशासाठी होतंय, तू का एवढी कंटाळतेस. तर अस्मिता म्हणते, अरे तू सायली, सर्वजण कामासाठी बाहेर निघून जाता, मम्मा सुद्धा तिच्या कामात असते, सचिन सुद्धा त्याच्या कामात बिझी असतो, मग मी एकटी घरात खूप कंटाळते. पण गेट टुगेदरमुळे आपण सर्वजण एकत्र येऊ आणि मला सुद्धा खूप छान सगळ्यांसोबत वेळ घालवता येईल, खूप मज्जा मस्ती करता येईल आणि मला तर ते खूपच आवडेल. तर अर्जुन म्हणतो, अच्छा म्हणजे गेट टुगेदर बद्दल माझ्या बायकोने तुम्हाला सांगितलं. तर प्रतापराव म्हणतात, मग काय सायलीने तर आम्हाला सगळा प्लन सांगितला आहे आणि आम्ही तर ठरवलं आहे की खूप मज्जा करायची. तर त्याचवेळी तिथे सचिन येतो आणि विचारतो, काय कसली चर्चा रंगली आहे. तर अस्मिता म्हणते, सचिन आपल्या फॅमिलीत सर्वांनी एकत्र येऊन एक गेट टुगेदर करायचं असं ठरत आहे. सचिन म्हणतो, खरंच खूप छान कल्पना आहे, आपण एक काम करूयात का, थेंब ठेवूयात का. तर अस्मिता म्हणते, हो ना, आपण एक छान थेंब ठेवूया. आता यावरून सगळ्यांची चर्चा चालू असते, तिचं मत सांगत असते कल्पना ताई, तिच्या कल्पना सांगत असतात. असं म्हणत सगळ्यांच्याच एकत्र मिळून गप्पा चालू असतात. तर सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहतात. तर अर्जुन खुणावहूनच सायलीला आता अश्विनशी बोलायला सांगते. सायली अश्विनसाठी शेवयाची खीर घेऊन येते आणि म्हणते, अश्विन भाऊजी, शेवयांची खीर केली आहे, थोडी खाऊन घेता का. अश्विन सायलीला काही प्रत्युत्तर न करत ती शेवयाची खीर खायला घेतो. तर सायली आता अश्विनला विचारते, अश्विन भाऊजी, खीर कशी झाली आहे. तर अश्विन म्हणतो, खरंच खूप छान झाली आहे. तर सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी, आपण रविराज सरांच्या घरच्या सगळ्यांनाच इथे बोलवत एक छोटस गेट टुगेदर करायचं ठरवलं आहे आणि त्यासाठीच रविराज सरांच्या घरच्या सगळ्यांनाच आपण इथे जेवणासाठी बोलावलं आहे. हे वर्ष सरत आलं आहे, सरत्या वर्षी सगळ्यांनी एकत्र यावं आणि सेलिब्रेशन करावं, यासाठीच हा एक प्लॅन आखलेला आहे. एक छोटासा सोहळा करायचा ठरवला आहे आणि म्हणूनच हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. तुम्ही सुद्धा असणार आहात ना. तर अश्विन म्हणतो, माझं काय काम आहे तिथे. सायली म्हणते, अहो असं कसं, घरातील सर्वांनीच तिथे असायला हवं, तुम्हाला माहीत आहे का पूर्णा आजी सुद्धा येणार आहेत आणि आपण सर्वांनी एकत्र मिळून नवीन वर्षात स्वागत करायचं आहे. मनातील अडी सगळ्या काही बाजूला ठेवायच्या आहेत, सगळ्यात जुन्या आठवणी विसरायच्या आहेत आणि एका नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षात स्वागत अगदी एकत्र येऊन आनंदाने करायचं आहे. आणि या आनंदाच्या सोहळ्यात तुम्ही जर नसलात तर घरातील सर्वांनाच खूप वाईट वाटेल. तुम्हाला आठवतं का, ज्यावेळी आपण अस्मिता ताईंना सरप्राईज दिलं होतं आणि तुम्ही आमच्यासोबत सगळं काही मागचं विसरून पत्ते खेळण्यासाठी आला होता ना. त्यावेळी आईंच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. तुम्हाला एकत्र आलेलं पाहून आईंना खूप बरं वाटलं होतं. मग तोच आनंद तुम्ही आईंना परत नाही का देणार आहात. तेच आनंद अश्रू तुम्हाला नाही का पाहायचे आहेत. अश्विन भाऊजी, माझ्यासाठी नाही पण आई बाबांसाठी, पूर्णा आजींसाठी याल ना तुम्ही. आता मात्र अश्विन तयार होतो आणि म्हणतो, हो मी नक्की येईन. आता अश्विन या गेट टुगेदरला पार्टीला यायला तयार झाल्यामुळे सायली खूप खुश होते आणि त्यानंतर आता सायली अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी, माझं आणि यांचं तुमच्याकडे एक महत्त्वाचं काम होतं, आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अश्विन विचारतो, तो कशाबद्दल. सायली म्हणते, खूप महत्त्वाचं काम आहे, आपण आतमध्ये जाऊन बोलू. आता सायली, अर्जुन आणि अश्विन रूममध्ये येतात. तर अश्विन म्हणतो, जे काही बोलायचं ते पटकन बोला, माझ्याकडे जास्त वेळ नाही. अर्जुन म्हणतो की हो, केस तेवढी महत्त्वाची आहे आणि म्हणूनच तुला आम्ही बोलावलं आहे आणि हो तितकीच महत्त्वाची आहे की घरात कोणाला याबद्दल काहीही कळायला नको. अश्विन म्हणतो, नक्की तुम्हाला काय म्हणायचं आणि कोणत्या केसबद्दल. तर आता अर्जुन अश्विनला आठवण करून देत म्हणतो, अश्विन तुला आठवतं का, 1-1.5 वर्षापूर्वी आपल्याला प्रतिमा आत्यांची डेड बॉडी
सापडली असं कळालं होतं आणि म्हणूनच आपण ती डेड बॉडी पाहिली आणि त्यानंतर ती डेड बॉडी एक्सेप्ट केली. परंतु एक्सेप्ट करण्याअगोदर आपण तन्वी आणि प्रतिमा हत्यांचे DNA टेस्ट केली आणि ते DNA रिपोर्ट ज्यावेळी मॅच झाली त्यावेळेस आपण ती डेड बॉडी घेण्यासाठी तयार झालो. अश्विनला आता हे सगळं काही आठवत असतं. अश्विन म्हणतो, हो मलाही सगळं काही आठवतंय. आणि त्यानंतर प्रतिमा आत्या परत आल्या त्यावेळी सगळ्यांना हाच प्रश्न पडला की नक्की मग ती डेड बॉडी कोणाची होती. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, तर सायली म्हणते पण त्यावेळी आपल्याकडून खूप चुका घडल्यात. म्हणजे ज्यावेळी आपण डेड बॉडी ताब्यात घेतली आणि ती DNA टेस्ट केली त्यावेळी खूप काही वेगळ्या गोष्टी घडल्यात की ज्यावेळी आपण त्याकडे दुर्लक्ष केला. पण आता ज्यावेळी सखोल अभ्यास केला त्यावेळी लक्षात येत आहे की खूप काही गोष्टी तिथे आपल्यापासून लपवण्यात आल्या. अश्विन म्हणतो म्हणजे, तर सायली म्हणू लागते ज्यावेळी आपण DNA टेस्ट करण्यासाठी सॅम्पल दिले होते त्यावेळी ती DNA टेस्ट मॅच करण्यात तर आलीच, परंतु त्यानंतर ही ओळख पटल्यामुळे पुन्हा DNA टेस्ट करता येणार नाही असं सुद्धा त्यामध्ये नमूद केलं होतं. अर्जुन म्हणतो आपण कोणत्याही प्रकारचे पुन्हा प्रयत्न करू नयेत. ती डेड बॉडी प्रतिमा आत्यांचीच आहे आणि यावर आपण खात्री करून ती डेड बॉडी आपण ताब्यात घ्यावी आणि हा शोध थांबवा यासाठी हे सगळं काही केलं गेलं होतं. तर अश्विन अर्जुनला म्हणतो पण हे सगळं काही कोण कशासाठी करेल. तर सायली म्हणते महेश शिकरे नक्कीच करू शकतात, कारण महेश शिकरेच सत्य आणि त्यापर्यंत रविराज सर पोहोचू नयेत म्हणूनच त्यांनी ही खोटी डेड बॉडी मॅनेज केली आणि आपण तो शोध तिथेच थांबवावा आणि हीच प्रतिमाहत्या आहे असं मान्य करत आपण पुन्हा प्रतिमाहत्यांचा शोध घेऊ नये किंवा रविराज काका आता महेश शिखरेपर्यंत पोहोचू नयेत यासाठी कदाचित महेश शिखरेने केलेला हा प्लॅन ही असू शकतो. आता अश्विनला सायलीच म्हणणं पटलेलं असतं. अश्विन म्हणतो हो असंही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अर्जुन अश्विनला म्हणतो अश्विन या सगळ्यामध्ये तू आम्हाला मदत करशील का. सायली म्हणते अश्विन भाऊजी आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे आणि त्याच्या मुळापर्यंत जायचं आहे. पण त्यासाठी एक डॉक्टर म्हणून तुम्ही आम्हाला मदत करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अर्जुन म्हणतो हो अश्विन या सगळ्यात आम्हाला एका डॉक्टराची खरंच खूप गरज आहे आणि ते तू नक्कीच करशील देशील ना आम्हाला साथ. अश्विन म्हणतो आपल्यामध्ये कितीही मतभेद असले तरी सुद्धा रविराज काकाच्या बाबतीत जर कोणी असं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला तर मी सुद्धा माघार घेऊ शकत नाही असं म्हणत अश्विन सुद्धा सायली अर्जुनला मदत करायला तयार झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं विमलताई कल्पना ताईंना म्हणतात वहिनी मी हे दूध ना अस्मिता ताईंना देऊन येते. तर कल्पना ताई म्हणतात हो आणि त्यानंतर अश्विन खाली आला की त्याला कॉफी विचारा तो घेईल असं वाटते. तर विमलताई म्हणतात हो ना नक्कीच घेतील, कारण पाहिलंत की ना अश्विन भाऊजींनी आपल्या सायली ताईंनी दिलेली शेवग्याची खीर सुद्धा खाल्ली, म्हणजे ते नक्कीच आता कॉफी सुद्धा पितील. आता हे सगळं काही प्रियाने ऐकलेलं असते. इकडे कल्पनाताई आणि विमलताई तिथून निघून जातात. प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रिया म्हणते काय अश्विनने सायलीच्या हातची खीर खाल्ली आणि आता तो वरती आहे, म्हणजे या भावाभावांचं पुन्हा एकदा जमायला लागलं आहे की काय असं म्हणत प्रियाच्या मनात एक भीती निर्माण झालेली असते. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि ती हळूहळू अर्जुनच्या रूमच्या दिशेने जाते. आता नक्की अर्जुन अश्विन आणि सायली यांच्यामध्ये काय चालू आहे याचा तिला शोध घ्यायचा असतो. आता प्रिया त्यांच्या नकळतच त्यांच्या रूमपर्यंत आलेली असते. आता अश्विन सायली अर्जुनला मदत करायला तयार झालेला असतो आणि म्हणूनच अर्जुन आता अश्विनला म्हणतो थँक यू सो मच. पण अश्विन तू तुझा निर्णय किंवा तुझं मत अचानक बदलणार तर नाहीस ना. तर अश्विन म्हणू लागतो तू काय बोलतोयस हे. अरे मी सुद्धा या कुटुंबाचा भाग आहे, मला सुद्धा या कुटुंबाबद्दल काळजी आहे. मग मी असा अचानक निर्णय
का बदलेल सायली म्हणते नाही भाऊजी, परंतु ही गोष्ट कोणालाही कळायला नको. आणि त्याचवेळी तिथे प्रिया आलेली असते. आता प्रियाला सायलीने पाहिलेलं असतं. सायली म्हणते 1 मिनिट मी दरवाजा बंद करते. तर आता अश्विन विचारतो का, कशासाठी? सायली म्हणते कारण ह्या 4 भिंती पलीकडे कोणालाही काही कळायला नको. जर आई आपल्या रूमच्या दिशेने जात असती आणि त्याने जर हे सगळं काही ऐकलं तर त्यांना किती त्रास होईल, असं म्हणत सायली दरवाजा बंद करायला येते. आणि प्रिया तिथे उभी आहे हे सायलीने पाहिलेलं असतं. आता ज्यावेळी सायली दरवाजा बंद करते त्यावेळी मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया मनाशीच म्हणते ही नक्की एवढी कशावर चर्चा करत असतील. आणि आता सायलीने दरवाजाही बंद केला आहे. हे सर्वजण माझ्याबद्दल तर बोलत नसतील ना, माझं सत्य तर यांना कळालं नसेल ना. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे अर्जुन आता अश्विन म्हणतो, अश्विन तू आम्हाला मदत तर करणार आहेस, परंतु याबद्दल किंवा या सगळ्या प्रकरणाबद्दल कोणाला काहीही कळायला नको. घरातील कोणाला काहीच नको. मम्मा, डॅड, अस्मिताई यांना नको कळायला, कारण यांना जर कळालं तर त्यांना त्रास होईल. जोपर्यंत आपल्या हाती कोणता ठोस पुरावा लागत नाही तोपर्यंत या प्रकरणाबद्दल आपण कोणाशीच बोलायला नको, अगदी तन्वीला सुद्धा नको. आता मात्र अश्विन चिडतो आणि म्हणतो का, कशासाठी? साठी तर. अर्जुन म्हणतो प्लीज अश्विन, ही गोष्ट कोणालाच कळायला नको, आपल्या तिघा व्यतिरिक्त तर नाहीच नाही. अश्विन म्हणतो नाही, ते शक्य नाही. ही गोष्ट मी माझ्या बायकोपासून का लपवायची, असं म्हणत अश्विन चिडतच अर्जुनला म्हणतो तुम्हाला कितीही मदत करायची ठरवली ना तरी तुम्ही नेहमी वाकड्यातच शिरणार. तुमच्या तन्वी सोबत काय वर आहे मला काहीच कळत नाही, परंतु आज तुम्ही बोलताय की प्रतिमा हत्यांबद्दल प्रियाला काहीच कळू नये, तन्वीला कळू नये का? कशासाठी? ती तिचीच आई आहे ना. मग तिच्या आईबद्दलच तिला अंधारात ठेवायचं नाही जमणार. तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्हाला जे योग्य वाटते ते करा, पण मी माझ्या बायकोपासून कोणतीही गोष्ट लपवणार नाही. मग आता तुम्ही ठरवा पुढे काय करायचं. अर्जुन म्हणतो अश्विन रे ऐकून तरी घे. अश्विन म्हणतो नाही, मी सांगितलं ना एकदा, मी माझ्या बायकोपासून तन्वीपासून काही लपवणार नाही. आता मात्र सायलीला काय करावं काहीच कळत नसतं आणि म्हणूनच सायली अश्विनला म्हणते जर तिच्या जीवाला धोका असला तरीही. आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहू लागतो. सायली नक्की काय बोलत आहे अर्जुनलाही कळत नसतं. आता ज्यावेळी सायली असं बोलते की तिच्या जीवाला धोका असला तरीही, तेव्हा मात्र अश्विन दचकतो आणि मागे येऊन पाहतो आणि सायलीकडे पाहतच विचारतो असं का बोलतेस तू? सायली म्हणते अश्विन मावजी, एक गोष्ट विसरून चालणार नाही. प्रतिमा, त्यांची खोटी डेड बॉडी महिप्त शिकरेनेच आपल्यापर्यंत पोहोचवली होती आणि त्यासाठी ज्यावेळी आपण तन्वी म्हणजेच प्रियाचे आणि प्रतिमा त्यांचे DNA रिपोर्ट केले त्यावेळी ते पॉझिटिव्हही आले होते. म्हणजे ते रिपोर्ट बदलण्याची हिंमत सुद्धा महिप्त शिकरेमध्येच होती. महिप्त शिकरेने ते रिपोर्ट बदलले होते आणि आपल्याला असं भासवलं होतं की हो, हीच प्रतिमा हत्या आहे. तो मृतदेह महिप्तने आपल्या समोर आणला, म्हणजेच खरे DNA रिपोर्ट बदलून खोटे DNA रिपोर्ट सुद्धा महिप्त शिकरेनेच आपल्या समोर आणले होते की ज्यावर आपण विश्वास ठेवला होता. साक्षीला शिक्षा झाल्यावर ती शिक्षा प्रियामुळेच झाली असं महिप शिकरेला वाटत होतं आणि त्यावेळी त्याचा राग किती शिगेला पोहोचला होता हे तर आपण पाहिलंच आहे. पण पुढे साक्षी गेली हे ज्यावेळी त्याला कळालं त्यावेळी त्याचा प्रियावरचा राग आणि तो प्रियावर किती चिडला असेल याचा अंदाज आपल्याला यायला पाहिजे. अश्विन भाऊजी, असं म्हणत सायली आता अश्विनला समजावत असते. सायली पुढे म्हणू लागते आणि तसंही मी आणि हे आम्ही दोघंही त्याच्या मागावर आहोत. हे त्याला चांगलंच माहीत आहे तुमच्यावर त्याचा राग नाहीये, परंतु या सगळ्यामध्ये प्रिया आम्हाला मदत करते. हे जर प्रिया सगळं काही घडवत आहे हे जर त्याला कळालं तर तो मग प्रियाला जिवंत ठेवेल की नाही हे मात्र मला माहीत नाही. तो तिचा जीव घेण्याचाही प्रयत्न करेल. मला माहीत आहे प्रिया खूप चुकीचं वागते. तिचे वागणं
तिचं बोलणं मला पटत नाही, पण तिचा जीव जावा असा विचार मी कधीच करणार नाही अश्विन भाऊजी. आणि तुम्हाला असं वाटते का? तरी सुद्धा तुम्ही हे सगळं काही तन्वीला प्रियाला सांगावं? तर अश्विन म्हणतो नाही, मला हे सगळं काही पटते साक्षी. तन्वीमुळे जेलमध्ये गेली असं महिपा शिखराला वाटत तर असेलच, आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये तन्वीला इन्व्हॉल्व्ह न करणंच योग्य आहे. सायली म्हणते, तेच मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. या सगळ्यापासून आपल्याला प्रियाला दूर ठेवावं लागेल. उगाच आपल्यामुळे, आपल्या या शोधामुळे हे प्रकरण प्रियाच्या जीवावर बेतलेलं आपल्याला चालणार नाही. अश्विनला हे सगळं काही पटत असतं. अश्विन सायलीला म्हणतो की हो, तू जे बोलतेस ते सगळं काही मला पटते, आणि म्हणूनच मी सुद्धा आता तन्वीला काहीही सांगणार नाही. या सगळ्यापासून तन्वीला दूर ठेवणंच योग्य आहे. पण आता मी काय करायला हवंय ते मला कळेल का? अर्जुन म्हणतो, हो, मी तुला सगळं काही समजावून सांगतो. असं म्हणत आता अर्जुन अश्विनला पुढे काय करायला हवं हे सगळं काही समजावून सांगत असतो. अर्जुन म्हणू लागतो, हे बघ, ज्या अर्थी आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये डेड बॉडी देण्यात आली, या अर्थी ती डेड बॉडी त्याच हॉस्पिटलमध्ये मॅनेज करण्यात आली. याचाच अर्थ त्या हॉस्पिटलमधला कोणीतरी या सगळ्याला मदत करत होता. या सगळ्याचा आपल्याला शोध घ्यायला हवा. थांब, मी तुला DNA रिपोर्ट आणि हॉस्पिटलमधून आम्हाला मिळालेले सर्वच पेपर दाखवतो, म्हणजे तुझ्या सगळं काही लक्षात येईल. आता अर्जुन ती फाईल अश्विनकडे देतो. अश्विन ती फाईल चेक करत असतो. तर सायली अर्जुन घडलेला सर्व प्रकार आता अश्विनला सांगत असतात. अश्विन त्या सगळ्या गोष्टी समजावून घेत असतो आणि अर्जुन त्याला समजून सांगतही असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळते, इकडे प्रिया मात्र अजूनही तिथेच कान लावून असते. परंतु काही केल्या प्रियाला काही ऐकू येत नसतं. आता प्रिया मागे येऊन पाहते, तिथे कोणीच नसतं, आणि म्हणूनच प्रिया हळूहळू आता सायली अर्जुनच्या रूमच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचते. आणि तिथे आल्यानंतर ती पुन्हा एकदा ऐकण्याचा प्रयत्न करते, परंतु तिला काहीच ऐकू येत नाही. प्रिया म्हणते, हा दरवाजा बंद झाल्यावर तर काहीच कळत नाहीये. यांचं नक्की काय चाल हे काहीच कळायला मार्ग नाही. नक्की हे कोणत्या विषयावर बोलत असतील. इकडे प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अस्मिता आणि सचिन यांच्या गप्पा चालू असतात. आता अस्मिता सचिनला काही खोटं दाखवते आणि म्हणते, सचिन बघ ना, किती छान झबली आहेत. आणि तुला माहीत आहे का, ही सगळी झबली पूर्णा आजी तिच्या मौसूत साड्यांपासून शिवणार आहे. आज कुरडाची माई आजीकडे आहे, पण तिथे सुद्धा ती आपल्या बाळाचाच विचार करत असणार, असं म्हणत अस्मिताच्या गप्पा चालू असतात. परंतु सचिनला त्या ऐकण्यात अजिबातच इंटरेस्ट नसतो. सचिन आळस देत असतो आणि तो शांत असतो. सचिनला असं पाहून अस्मिता विचारते, सचिन, अरे काय चाललंय? तुला माझ्याशी गप्पा मारायच्या नाहीयेत का? अरे बोल ना. सचिन म्हणतो, अगं बोल, तू बोलतेस ना, मी ऐकतोय. अस्मिता म्हणते, सचिन, तुझं तर कुठेच लक्ष नाहीये, काय झालंय नक्की? सचिन मात्र काहीच बोलत नाही. तर त्याचवेळी सचिनला एक फोन आलेला असतो. तर सचिन म्हणतो, आलोच मी, खूप महत्वाचा फोन आहे. अस्मिता म्हणते, सचिन, अरे कुठे जायची काय गरज आहे? या संपूर्ण घरात फुल नेटवर्क फक्त माझ्याच रूममध्ये येत, त्यामुळे बोल ना. सचिन म्हणतो, नाही अगं मघापासून मी बसूनच आहे ना, म्हणून म्हटलं थोडं बाहेर फेया मारतच फोनवर बोलावं, आलोच मी, असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. अस्मिताला खूप वाईट वाटतं. तर दुसरीकडे सचिनला वसुलीसाठी फोन आलेला असतो. सचिन त्याला म्हणतो, हॅलो, अरे बोल ना, मी तुलाच फोन करणार होतो, मी लवकरच तुझे पैसे देईन. तर समोरची व्यक्ती सचिनला म्हणते, कधी देणार आहेस? अरे किती दिवस झाले, किती महिने झाले आहेत? सचिन म्हणतो, हो, माझ्या सगळं काही लक्षात आहे, मी लवकरच देईन ना पैसे. तर समोरची व्यक्ती सचिनला म्हणते, अरे तू माझे पैसे काय देणार आहेस? तू बँकेचे हफ्ते सुद्धा भरले नाहीयस आणि आता मला म्हणतोयस मी पैसे देईन, आणि तुझे खायचे वांदे होते, आणि म्हणूनच तर तू भारतात परत गेलायस हो ना? सचिनला हे सगळं काही पटत असतं. सचिन काहीच बोलत नाही आणि म्हणतो, अरे पण मी भारतात आलोय
आणि इथे इन्कम खरंच खूप छान आहे. म्हणजे तिकडच्या इन्कमच्या मनाने मला खरंच खूप छान इन्कम मिळते. त्यामुळे मी लवकरच सगळे काही पैसे परत करेन आणि बँकेचे हप्तेही. इकडे मात्र सचिनच्या हातात काहीच पैसा नसतो आणि सचिनने सगळ्यांकडून भरपूर पैसे घेतलेले असतात. तर समोरची व्यक्ती सचिनला म्हणते, हे बघ, तू जर आमचे पैसे लवकरात लवकर नाही दिलीस तर मात्र आम्ही सर्वजण तिथे येऊ आणि मग तुला मात्र जेलची हवा खावी लागेल. सचिन घाबरलेला असतो. सचिन म्हणतो, नाही नाही, त्याची काहीच गरज नाही, मी लवकरच पैसे देईन होतील ना मॅनेज. असं म्हणत सचिन खोट बोलतो आणि फोन ठेवतो. परंतु पैशाचा विषय निघाल्यामुळे सचिन मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुनने सांगितल्याप्रमाणे आता अश्विन सगळ्या फाईलची स्टडी करत असतो, सगळ्या गोष्टी समजून घेत असतो. आणि त्याचवेळी प्रिया त्या ठिकाणी येते आणि म्हणते, अश्विन बघ ना, मी तुझ्यासाठी काय घेऊन आली आहे. अरे मी खाली गेली तर बघितलं तर किचन रिकामी होता, सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला होता. मग म्हटलं आता तुझ्यासाठी काहीतरी बनवावं, म्हणूनच मी तुझ्यासाठी माझ्या हातचा स्पेशल उपमा बनवला आहे आणि चहा घेऊन आली आहे. अश्विन, अरे घे ना. अश्विन म्हणतो, ठेव तिथे, मी नंतर घेईनच. तर आता प्रिया म्हणते, अश्विन अरे घे ना, गरम गरम खाल्लं तर खरंच खूप छान लागेल. मला माहीत आहे, मी बनवते त्याला माझ्या आईच्या हातची किंवा तुझ्या आईच्या हातची चव नाहीये, पण असं म्हणतात ना, प्रेमाने बनवलं तर त्याची चव अजून वाढते. मग बघ ना अश्विन कस झालं आहे. अश्विन म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही का, प्लीज तिथे ठेव, माझं काम झाल्यानंतर मी घेईनच. आता मात्र प्रियाला खूप राग आलेला असतो. प्रिया रागानेच अश्विनकडे पाहते आणि रागानेच तो उपमाचा ट्रे बेडवर ठेवते आणि मुद्दामून नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन अरे काय झालंय, तू माझ्यावर एवढा का चिडतोयस. मला माहीत आहे माझ्या हातून चूक झाली, पण आता तरी मला माफ कर ना. जे घडलंय ते सगळं काही विसरून जा ना. अश्विन, आजकाल तू माझ्या वाट्याला येतच नाही बघावं, त्यावेळी तू कामामध्ये बिझी असतो. आज मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं तर मला विमलन म्हणाली की तू अर्जुनच्या रूममध्ये आहेस. अर्जुन तुला काही बोलला तर नाही ना. तर अश्विन म्हणतो, नाही, मला कोणीही काही बोललेलं नाही. तर आता प्रिया म्हणू लागते, पण सायली सुद्धा तिथे होतीस ना, मग ती सुद्धा तुला नक्कीच काहीतरी बोलली असेल. मला माहीत आहे की अर्जुन तुझा भाऊ आहे, तुम्हा दोघांचं नातं पूर्वीसारखं व्हावं असं मलाही वाटत आहे. पण अश्विन, तू आणि अर्जुन कशाबद्दल गप्पा मारत होता. तर अश्विन म्हणतो, एका कामाबद्दल. तर आता प्रिया म्हणते, अरे सांग ना कशाबद्दल. तर आता रागानेच अश्विन म्हणतो, खरात गेट टुगेदरचा प्लॅन आखत आहेत आणि ते प्लॅन कसं करावं यावर चर्चा चालू आहे. या व्यतिरिक्त मी तुला काही सांगू शकत नाही. असं म्हणत रागानेच आता अश्विन तिथून निघून जातो. प्रिया मनाशीच म्हणते, हा अश्विन सुद्धा आता मला नीट काही सांगत नाहीये. त्याने सुद्धा आता उडवाउडवीचीच उत्तर दिली आहेत. म्हणजे नक्कीच या तिघांच काहीतरी प्लॅन आहे आणि ते मला शोधावंच लागेल. असं म्हणत प्रिया आता अश्विन, अर्जुन आणि सायली यांचं नक्की काय प्लॅन चालू आहे हे शोधायचं ठरवते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता अर्जुन आणि चैतन्य सर्व पेपर चेक करतात. तर चैतन्य म्हणू लागतो, आपल्याकडे जे पेपर आहेत आणि हे पेपर मॅचच होत नाहीयेत. तर अर्जुन म्हणतो, हो ना, आणि जी एंट्रीची डेट आहे ती सुद्धा वेगळी आहे. आता हे सगळं काही सायलीच्याही लक्षात येतं. म्हणजे सायली म्हणते, या सगळ्यात अजून काहीतरी वेगळं आहे, अजून काहीतरी लपवाछपवी केली गेली आहे. तर अर्जुन म्हणतो की हो सत्य, अजूनही काहीतरी वेगळं आहे. आता आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल. आता सीसीटीव्ही फुटेज ज्यावेळी पाहिलं जातं त्यावेळी अर्जुन म्हणतो, या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी व्यक्ती बॉडी अरेंज करताना दिसत आहे त्या व्यक्तीचा 22 वर्षापूर्वी या केसशी नक्कीच काहीतरी संबंध असू शकतो. तर सायली म्हणते, म्हणजे हीच व्यक्ती आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तर देऊ शकते. आता सायली, अर्जुन
त्या व्यक्तीपर्यंत कशा प्रकारे पोहोचतील आणि सत्य उघडकीस आणण्यात यशस्वी ठरते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.